सर्वप्रथम त्या क्लासमध्ये आपण खेळू करू शिकूच्या तासाला सांस्कृतिक इतिहासाची ओळख किंवा सांस्कृतिक जगताची ओळख या विषयामध्ये 19 तारखेला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांना म्हटलं जातं, महाराष्ट्राची अस्मिता ज्यांना म्हटलं जातं, सर्व महाराष्ट्रातल्या सर्वांच्या हृदयावर राज्य करणारे राजे, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा झाला, यांची जयंती साजरी झाली आणि त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी आपल्याला ज्ञात असायला हव्यात, ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल. त्यांचं चरित्र हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या जीवनातून जी मुत्सद्दीगिरी दिसते, जो गनिमी कावा दिसतो, जी दूरदृष्टी दिसते, जे धाडस दिसतं, जे धैर्य दिसतं, त्या धाडसाला आपण थोडस घ्यावं. ती मुत्सद्दीगिरी, तो गनिमी कावा, प्रत्येक संकटाशी लढत असताना कशा पद्धतीनं लढायचं असतं. आयुष्यभरात आपल्याला वेगवेगळ्या समस्यांशी लढावं लागतं. संकटांचे डोंगर समोर असतात आणि त्या संकटांशी लढत असताना, संघर्ष करत असताना एकमेव स्फूर्तिस्थान सर्वांचं छत्रपती शिवराय आहेत, की ज्यांनी लढायचं कसं शिकवलं. मी एका भाषणामध्ये म्हटलेलं होतं की शिवाजी म्हणजे शी म्हणजे शिकण्याचा, वा म्हणजे वागण्याचा, जी म्हणजे जीवन जगण्याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे शिवराय आहे. शिवाजी या शब्दामध्येच तो दडलेला आहे. शिवरायांना आदर्श माता मिळाल्या, महाराष्ट्राची मातृशक्ती ज्यांना म्हटलं जातं, ज्यांनी शिवरायांना शिकवलं, ज्यांनी शिवरायांना घडवलं, ज्यांनी शिवरायांमध्ये स्वराज्याचं स्वप्न रुजवलं, स्वप्न पेरलं, त्या स्वराज्य प्रेरिका, स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब या खऱ्या गुरु आहेत शिवरायांच्या आद्य. म्हणजे पहिल्या गुरु कोणत्या आहेत तर जिजाऊ मासाहेब, ज्यांनी प्रत्येक गोष्ट शिवरायांना शिकवली. त्यांना साहसी वीरांच्या गोष्टी सांगून शिवरायांना सुद्धा धाडसी आणि साहसी बनवलं, लढाऊ बनवलं. गुलामगिरीची जाणीव करून देऊन या गुलामीतून बाहेर येण्यासाठी, लढण्यासाठी तयार केलं. लोकांना एकत्रित करून संघटन करायला जिजाऊ मासाहेब यांची प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून सगळ्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 17 आलुतेदार, सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना मावळे ही म्हटलं गेलं. हे सगळे मावळे स्वराज्यासाठी लढले आणि स्वतःचं राज्य, लोकांचं राज्य, रयतेचं राज्य या महाराष्ट्रात निर्माण झालं. शिवरायांचा लढा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नव्हता, तो धार्मिक लढा नव्हता, तो राजकीय लढा होता. इथल्या लोकांचं राज्य, इथल्या लोकांचं राज्य हवं, स्वतःचं राज्य हवं, स्वतःचा जो देश आहे, स्वतःच जे या महाराष्ट्रावर परकीयांची सत्ता होती
आणि परकीयांचे गुलाम होतो आपण. महाराष्ट्रावर बाहेरून आलेल्या शासकांचं राज्य होतं आणि महाराष्ट्र गुलाम होता. त्या गुलाम असणाऱ्या महाराष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी, महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि एक समतेचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी, बंधुत्वाच्या स्थापनेसाठी लोकांना एकत्रित करून, सर्वांना एकत्रित करून शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. ते रयतेचं राज्य निर्माण करत असताना शिवरायांच्या सोबत सर्व जाती धर्माचे लोक होते आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती सुद्धा दिली. शिवरायांच्या जवळ 700 पठाणांची फौज होती. शिवरायांच्या जवळ त्या काळामध्ये तोफखान्याचे प्रमुख हे दौलत खान होते. शिवरायांचा अंगरक्षक ज्या वेळेला अफझल खानाच्या भेटीसाठी गेले, त्यावेळेला जे 10 अंगरक्षक होते, किंवा ज्या वेळेला ते अगदी आग्र्याला भेटीसाठी गेलेले होते, आग्र्याला ज्यावेळेला त्यांना कैद झालेली होती, औरंगजेबाने त्यांना कैद केलेलं होतं आणि तिथून ते पेटाऱ्यातून सुटकून आलेले होते. पण त्यावेळेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं थांबणारी लोक जी होती ती कोणत्याही एका जातीची, एका धर्माची अशी नव्हती. अनेक लोकांनी आपल्या प्राणावर उदार होऊन शिवरायांना वाचवण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला. शिवरायांच्या या मोठ्या कार्यामध्ये अगदी ज्या वेळा पन्हाळगडाच्या वेढ्यातून शिवराय निसटले होते आणि त्यावेळेला त्यांच्या जागेवर शिवा काशी, एका नाभिक समाजाचा व्यक्ती, तो दुसऱ्या पालखीतून गेलेला होता, ज्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले. म्हणजे सर्वांना माहित होतं की इथं आपलं मरण आहे, तरी सुद्धा आपल्या राजाला वाचवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा अनेक लढवय्ये होऊन गेले. महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हा लढा होता. महाराष्ट्राचं स्वातंत्र्य युद्ध होतं. परकीयांच्या गुलामीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी सर्व महाराष्ट्र एकजूटला होता आणि त्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी, ज्यांना मराठी म्हटलं जातं, ज्यांना मावळे म्हटलं जातं, जे स्वराज्यासाठी लढले, त्यांचा लढा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नव्हता, कोणत्याही जातीच्या विरुद्ध नव्हता. तो लढा होता महाराष्ट्रासाठी. तो लढा होता महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. तो लढा होता स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी आणि परकीय गुलामीतून बाहेर पडण्यासाठी. त्यामुळं शिवरायांनी कधीही लढाईच्या वेळेला कोणत्याही मंदिराला, कोणत्याही मशिदीला धक्का लावून दिला नाही. कोणत्याही ग्रंथाला धक्का लावला नाही. म्हणजे त्यांना कोणत्याही ग्रंथाची प्रत मिळाली, अगदी कुराणाची प्रत मिळाली, तर ती सन्मानाने त्यांनी पाठवलेली आहे. एकदा असंच कल्याणच्या सुभेदाराची सून होती. तर त्या कल्याणच्या सुभेदाराचा खजिना ज्या वेळेला लुटला गेलेला होता, त्यावेळेला आबाजी सोनदेव नावाच्या एका शिवरायांच्या
सैनिकानं शिवरायांना एक सुंदर अशी स्त्री जी कल्याणच्या सुभेदाराची सून होती, ती खूप सुंदर होती, खूप रूपवान होती, ती शिवरायांना भेट म्हणून देण्यासाठी आणलेली होती. त्यावेळेला शिवराय म्हणाले की परस्त्री माते समान, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. शिवराय म्हणतात की आम्हाला ही आईसारखी आहे, हिला चोळी बांगडी तिचा म्हणजे यथोचित सत्कार करा आणि हिची माहेरी पाठवणी करा, हिला सासरी पाठवणी करा आणि पालखीमध्ये बसवून तिला यथोचित माघारी पाठवलं गेलं. दुसऱ्यांच्या स्त्रियांचा आदर करणारे शिवराय संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत होते. पुण्याच्या जवळ असणारा देहू या गावात तुकाराम महाराजांचं आयुष्य गेलेलं आहे आणि पुण्याच्या जवळ, पुण्याच्या तिथं शिवनेरीवर शिवरायांचा जन्म, पुणे परिसरात शिवरायांचा वावर आणि पुणे परिसरामध्ये अगदी संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात सुद्धा शिवराय जात होते. तुकाराम महाराजांनी जे शिकवलं की परस्त्री माते समान, तो आदर्श शिवाजी महाराजांच्या मनात होता. संत तुकाराम महाराजांनी शिकवलं, भले तरी देऊ कासेची लंगोटी, परंतु नाठाळाची माती हाणू काठी. आणि त्या प्रेरणेनं शिवराय शत्रूंशी लढले, परकीयांशी लढले आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं. महाराष्ट्र स्वतंत्र केला, गुलामीतून मुक्त केला, महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण झालं. या स्वराज्यामध्ये शिवरायांनी प्रत्येक ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या लोकांना जे समतेनं वागवलेलं आहे, त्यांची समतावादी दृष्टी, कुठलीही लढाई त्यांनी कोणतेही मुहूर्त बघून केलेली नाही. अमावस्येच्या रात्रीला त्यांच्या लढाया असायच्या. त्यांचा मुलगा राजाराम पालथा जन्माला आला तर सगळेजण काय वेगळं वेगळं म्हणायला लागले की हा पालथ जन्माला येणं हे वाईट आहे, वाईट अपशकुन आहे. तर शिवराय म्हणाले नाही, तो पालथा जन्माला आलाय म्हणजे परकीयांची सत्ता तो पालथी घालेल. प्रत्येक गोष्टीतून शिवरायांनी चांगलंच लोकांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी शिकवल्या. शिवरायांच्या आई, त्या काळात सतीची प्रथा होती, म्हणजे पतीच्या निधनानंतर, पती वारल्यानंतर चितेवर जिवंत त्या पत्नीनं जाऊन सती जायचं होतं. त्या चितेवर जाऊन जळून घ्यायचं, स्वतःचं आत्मदहन करायचं, म्हणजे स्वतः मरायचं. अशी एक प्रथा होती, परंपरा होती. काही वेळेला ढोल ताशे वाजवत वाजवत हार घालून ज्यांचे नवरे मरून गेले त्यांच्या बायकांना नेलं जायचं आणि चितेवर जाळलं जायचं. ढोल वाजवत, तिचा आवाज येऊ नये, लाकडाने ढोसलून तिला जाळलं जायचं. अशा प्रथा होत्या. पण त्या प्रथेला मोडून टाकलं. जिजाऊ मासाहेब सती गेल्या नाहीत आणि त्यांच्याकडून 2 छत्रपती घडले. छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज. हे 2 आदर्श राजे घडवले गेले जिजाऊ मासाहेबांच्यामुळे. शिवरायांनी आपल्या सैनिकांना अशा सूचना केलेल्या होत्या की परमुलकातल्या कोणत्याही स्त्रीला हात लावायचा नाही,
कोणत्याही धर्मग्रंथाला किंवा मशिदीला किंवा पिकांची नासाडी करायची नाही, दुसऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या होत्या. आपल्या रयतेची काळजी घेणारे शिवराय होते. म्हणजे दुष्काळामध्ये मदत करणारे शिवराय होते. कोणतेही परकीय हल्ला होत असेल तर त्यावेळेला आपल्या रयतेला त्रास होऊ नये याची काळजी घेणारे शिवराय होते. व्यापार उद्योगांना मदत करणारे शिवराय होते. त्यावेळी वेगवेगळ्या बंदी होत्या. म्हणजे रोटी बंदी होती, लोटी बंदी होती, भेटी बंदी होती, बेटी बंदी होती, अनेक बंदी होत्या. वेगवेगळ्या ग्रंथांनी माणसावर अशा वेगवेगळ्या 7 प्रकारच्या बंदी घातलेली होती. त्यातली एक बंदी होती सिंधू बंदी. सिंधू म्हणजे समुद्र बंदी. समुद्रात प्रवास करायचा नाही. समुद्र पर्यटन म्हणजे पाप असतं, वाईट गोष्ट आहे. म्हणून समुद्रबंदीचं सुद्धा शिवरायांनी उल्लंघन केलं आणि उलट समुद्रामध्ये आरमार उभं केलं. समुद्रातून येणाऱ्या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी किंवा समुद्रातून, अरबी समुद्रातून आपल्या महाराष्ट्राला कोणताही धोका पोहोचू नये, महाराष्ट्राला जर सुरक्षित ठेवायचं असेल, म्हणजे स्वराज्य जर सुरक्षित ठेवायचं असेल तर समुद्रात सुद्धा पहारा बसवायला हवा. आणि समुद्रावर पहारा बसवणारं सैन्य शिवरायांनी आरमार दल उभं केलं आणि त्या आरमार दलामुळं शिवरायांच्या काळात स्वराज्याला कोणताही धक्का बसला नाही. शिवरायांच्या जीवनचरित्रातून अनेक गोष्टी पाहायला मिळतात की शिवरायांनी आपला आणि परका असा भेदभाव केला नाही. शिवरायांनी आपला आणि परका असा काही भेदभाव केला नाही. जे जे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध होते, स्वराज्याच्या विरुद्ध होते, त्या सर्वांशी शिवराय लढले. मग ते जावळीचे चंद्रराव मोरे असतील, म्हणजे स्वकीयांशी सुद्धा शिवराय लढले. अनेकांशी शिवरायांना लढावं लागलं. जिजाऊंच्या वडिलांना, त्यांच्या भावांना, 3 भाऊ जे कपटानी निजामशाहच्या दरबारामध्ये मारले गेलेले होते, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मामांची आणि शिवाजी महाराजांच्या सासऱ्यांची, सासरे नाही, शिवाजी महाराजांचे मामे आणि आजोबा यांची निजामशाहच्या दरबारामध्ये हत्या झालेली होती. त्या घटना शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी किंवा जिजाऊ महासाहेबांना शिवरायांना घडवण्यासाठी फार मोठी प्रेरणा देणाऱ्या ठरल्या. शिवरायांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना सुद्धा जिंजीला कपटानं कैद केलेलं होतं. मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे या दोघांनी, बाजी घोरपडेने तर शहाजी राजांच्या हातापायात बेड्या ठोकून अगदी हत्तीवरून मिरवत विजापूरला नेलेलं होतं. अफजल खानानं सुद्धा तसं केलेलं होतं. 10 मार्च 1648 ची गोष्ट आहे. आपल्या वडिलांना त्रास देणाऱ्या लोकांना शिवरायांनी सोडलं नाही. बाजी घोरपडेंना कापून काढले शिवाजी महाराजांनी. अगदी अफजल खानाला सुद्धा शिवाजी महाराजांनी काय केलं ते माहित आहे. मुस्तफा खान तर आधीच मरून गेलेला होता.
म्हणजे आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला शिवरायांनी घेतला. शिवराय हे आईच्या आज्ञेत वागत होते. आईच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायचे. आईला प्रत्येक गोष्ट विचारून करायचे. आई सांगतील त्या पद्धतीनं ते दिशा ठरवायचे. वडिलांचं ज्यावेळेला अपघाती निधन झालं, त्यावेळेला आई हे सर्वस्व झालेल्या होत्या शिवरायांच्या. अगदी आईला रायगडावर थंड हवेमुळे त्रास होतोय, आजारी पडतायत त्या सारख्या. मग जिजाऊ माँसाहेब म्हणाले, की मला गडाच्या पायथ्याला राहू दे. कारण गडावर खूप थंडगार हवा आहे आणि यामुळे मला त्रास होतोय. म्हणून रायगडाच्या पायथ्याला खाली आपल्या आईसाठी राजवाडा बांधला. पाचाड या गावी तिथं जिजाऊ माँसाहेब राहत होत्या. राज्याभिषेकाच्या वेळेला शिवरायांनी त्यांना रायगडावर नेलेलं होतं. राज्याभिषेक झाल्यानंतर काही काळातच जिजाऊ माँसाहेबांचं निधन झालं. त्यावेळेला ढसाढसा रडणारे शिवराय त्यांची आईबद्दलची भक्ती, मातृभक्ती, मातृप्रेम लक्षात येतं. प्रत्येक वेळेला ही मातृशक्ती शिवरायांना अगदी आग्र्यामध्ये कैद असताना हा महाराष्ट्र सांभाळणाऱ्या, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लक्ष देणाऱ्या जिजाऊ माँसाहेब होत्या. सैन्यामध्ये सर्व जातीच्या लोकांना समाविष्ट करून घेतलं. अगदी अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जो शिवरायांवर तलवार चालवून आला, शिवरायांच्या वर वार पहिला जो केला गेला तो कृष्णाजी भास्कर यानं. त्यांच्या डोक्याला खोक पडलेली होती, पण एका फटक्यामध्ये त्याला कापून टाकला शिवरायांनी. म्हणजे त्यावेळेला ब्रह्महत्या पाप असतं हे शिवरायांनी खोडून काढलं, की स्वराज्याच्या विरोधात असणारा ते सर्व शत्रू आहेत असं शिवराय म्हणत होते. आणि म्हणून त्यांनी जात, धर्म, पंथ असं काही पाहिलं नाही. जे जे शिवरायांच्या स्वराज्याला मदत करणारे होते ते सगळे मावळे होते. त्यांना सगळ्यांना सोबत घेतलं. जे जे मदत करत नव्हते त्या सर्वांच्या विरुद्ध होते शिवराय. त्या प्रत्येकाच्या विरुद्ध होते. कारण ते राज्य स्वराज्य होतं, ते महाराष्ट्राचं राज्य होतं. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची लढाई होती ती कोणत्याही धर्माची लढाई नव्हती. मानवतेच्या रक्षणासाठी असणारी ती लढाई होती. आणि त्या लढाईमध्ये सगळे जण लढत होते. सगळे जण एकत्र येऊन शिवरायांना मदत करत होते. राज्याभिषेकाला सुद्धा शिवरायांना राज्याभिषेक करायला सुद्धा कोणी तयार नव्हतं. म्हणजे इथला कुठलाही पुरोहित त्यांच्या राज्याभिषेकाला परवानगी देत नव्हतं. का? तर म्हणे शिवराय कसे राजे होऊ शकतात? राजे तर क्षत्रिय होतात. मग शिवराय राजे कुठे आहे? क्षत्रिय कुठे आहे? म्हणजे शिवरायांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न निर्माण करून शिवरायांना राजे होऊ द्यायला तयार नव्हते. इथले पुरोहित, इथले ब्राह्मण, त्यावेळचे जे होते सनातनी, ते सगळे शिवरायांच्या विरोधात जात होते. शिवरायांना काशीवरून गागा भट्टांना आणावं लागलं आणि राज्याभिषेक करावा लागला. खूप सुवर्ण होन खर्च करावे लागले. कारण इथले लोक जे म्हणत होते ते म्हणत होते की परशुराम अवतार जो झाला परमेश्वराचा, त्या अवतारामध्ये परशुरामाने तर ही 17 वेळा पृथ्वी सगळी क्षत्रिय केलेली आहे. म्हणजे सगळे क्षत्रिय कापून टाकले, सगळ्या क्षत्रियांना मारून टाकलेलं आहे. अगदी पोटातल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला सुद्धा मारून टाकलेलं होतं परशुरामांनी.
आपल्या आईच्या सांगण्यावरून. मग या पृथ्वीवर जर एकही क्षत्रियच नाही शिल्लक ठेवलेला, तर मग शिवाजी महाराज क्षत्रिय राजे कसे? असे इथले ब्राह्मण वर्ग, इथला पुरोहित वर्ग, त्यावेळेचा सनातनी लोक म्हणत होते आणि त्यामुळं शिवरायांना क्षत्रिय मानायला तयार नव्हते. परंतु गागा भट्टांना काशीवरून बोलून राज्याभिषेक करण्यात आला. शिवरायांच्या दरबारामध्ये त्यांच्या आरमाराचा प्रमुख जो दौलत खान, म्हणजे संपूर्ण समुद्रावर जे आरमार होतं, सैन्य होतं, त्याचा प्रमुख होता दौलत खान. म्हणजे मुस्लिम अधिकारी होता, जो समुद्रातून महाराष्ट्राचं रक्षण करत होता. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकामध्ये अत्यंत विश्वासू असणारा मदारी मेहतर हा एक मुस्लिम होता, ज्यांनी शिवाजी महाराजांना फार म्हणजे त्यांच्या जागेवर झोपून शिवाजी महाराजांना आग्र्याच्या सुटकेच्या वेळेला मदत केली. हिरोजी फर्जंद मदारी मेहतर होते. काजी हैदर सुद्धा असाच सालेरच्या लढाईमध्ये फार मोठी मदत केली. सिद्दी हिलाल हा असाच एक मुसलमान सरदार जे शिवाजी महाराजांना फार मोठी मदत केलेली होती. रुस्तुम जमान, फाजल खान यांच्या ज्यावेळेला पराभव रायबागे जवळ झाला, त्यावेळेला सिद्दी हिलाल शिवाजी महाराजांच्या बाजूने लढलेला होता. म्हणजे शिवाजी महाराजांना अनेक मुस्लिम सरदारांचा पाठिंबा होता. अनेक मुस्लिम सरदार शिवाजी महाराजांच्या सोबत होते. सिद्दी हिलाल आपल्या मुलासह त्यावेळेला लढत होते शिवाजी महाराजांच्या बाजूनं. या अनेक गोष्टी म्हणजे अगदी 1648च्या सुमारास विजापूरच्या लष्करामधलं 700 पठाणांची फौज शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीला होती आणि ते 700 पठाण शिवाजी महाराजांसाठी लढत होते. म्हणजे शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, ते फक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, स्वराज्यासाठी लढत होते. हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं. हे आपण समजून घेतलं तर शिवाजी महाराजांचा लढा हा धर्माचा लढा नव्हता, तो समतेचा लढा होता, तो स्वातंत्र्याचा लढा होता, तो स्वराज्याचा लढा होता. हे सर्वांना लक्षात येईल. त्यासाठी शिवचरित्र वाचा, शिवचरित्राचं पारायण करा, शिवचरित्रापासून प्रेरणा घ्या, त्यांच्यासारखं धाडसी बना, त्यांच्यासारखं